आणि आता बातमी आहे सुनील केदार यांच्या संदर्भात। जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। सुनील केदार यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे। त्याचबरोबर सुनील केदार यांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय ठाकूर। विजय, सुनील केदार हे अडचणीत सापडल्याचं पाहावयास मिळतंय। जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की त्यांना आज जामीन मिळणार की नाही, या संदर्भात ताजा तपशील। जसं की मागील आठवड्यामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षे शिक्षा झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं। त्याच दिवशी त्यांनी कोर्टामध्ये अप्लाय केला होता की त्यांना जामीन पाहिजे म्हणून। त्याच्यावरती आज सुनावणी आहे। आता 11 वाजतापासून हे सुनावणी सुरू होणार होती, पण अद्यापही सुनावणी सुरू झालेली नाहीये। जवळजवळ 12 ते 1च्या दरम्यान हे सुनावणीचा निकाल येऊ शकते असं शक्यता आहे। जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।